जळगाव जिल्ह्याच्या जामनेरमध्ये शिंदेंच्या 3 उमेदवारांनी माघारी घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या या माघारीमुळे शिंदेंची मात्र मोठ्या प्रमाणात अडचण झालेली आहे आणि भाजप आता दबाव तंत्राचा वापर करतंय असा आरोप शिंदे गटाकडून केला जातोय। नेमकं जामनेरमध्ये काय घडतंय पाहूयात हा रिपोर्ट। जामनेरमध्ये भाजप शिवसेनेचं कोल्ड वॉर। शिंदे गटाच्या उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश। गिरीश महाजनांच्या खेळीमुळे शिंदे गट चेकमेट। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात सुप्त संघर्ष सुरूच आहे। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेरमध्ये शिंदे गट चांगलाच अडचणीत आलाय। कारण शिंदे गटानं ज्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली तेच उमेदवार शिंदे गट सोडून भाजपमध्ये सहभागी झालेत। शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केलेल्या 3 उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला, त्यामुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले। भाजपच्या या खेळीनंतर शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। भाजपकडून शिंदे गटाच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिंदे सेनेकडून केला जातोय। वरती युती आहे व युती असताना हे लोकशाही पद्धतीने यांनी इलेक्शन लढलं पाहिजे होतं। म्हणजे विकास तुम्ही म्हणता जामनेरमध्ये विकास केलेला आहे, तर इथं विकासावर नाही तर इथं गुंडीशाही व दबावाचं राजकारण षडयंत्र रचून हे माघार घेतले। अहो माघार म्हणजे माणूस एबी फॉर्म भरतो तर त्यानं म्हणजे विकास कधी असतं तर आमचं एबी फॉर्म कोणी आमच्याकडे इच्छुक आलेच नसते, आम्ही तिथं उमेदवारी केलीच नसती, बरोबर आहे की नाही। तुम्ही युबी फॉर्म जो आहे अधिकृत त्या पक्षाचा तुम्ही त्यांना प्रेशराईज करतात व मग त्यांना प्रेशराईज केल्यामुळे ते कुठेतरी धास्तावले, त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतलेली आहे। गिरीश महाजनांनी शिंदे गटाचे आरोप फेटाळून लावले, तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवारांनीही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। शिंदे गटाचे नेते आपल्याच कार्यकर्त्यांचं कंबरडं मोडत असल्याचा आरोप नाराज उमेदवार करतायत। असं कुठेही जोर जबरदस्ती आता पण तुम्ही बघतात किती जण म्हणतात की आमचे प्रवेशच घ्या, आमचा माघार घेतो, हे सुद्धा किती जण सांगतात। तुम्ही बघता त्या बाबतीत मी काही सांगत नाही, कारण इथे सगळ्यांना माहिती आहे की हा जामनेर मतदारसंघ जो आहे, तालुका जो आहे, हा भाजपचा बालेकिल्लाच आहे। इथे जिल्हा परिषद 100%, पंचायत समिती 100%, मार्केट कमिटी 100%, शेतकरी संघ 100%, सगळं ज्या ठिकाणी 100% भाजप आहे। त्यामुळे मला असं काही कोणावर दबाव टाकण्याची गरज पण नाही। ज्याला लढायचं असेल त्यांनी अगदी फ्री हँड लढावं आणि त्यांनी निवडून यावं। आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत पक्षाने इथे केलेली नव्हती। म्हणजे जामनेर हा विषय असा आहे की यावर सर्व पक्षीयांनी फुली मारून दिलेली आहे डायरेक्ट। यात कुठलाही नेता तोंड घालायला तयार नाही, वरच्या लेवलने सुद्धा नाही, महाराष्ट्र लेवलचा नेता सुद्धा जामनेरमध्ये तोंड घालत नाही। मग जामनेरमध्ये जी विरोधात काम करणारी लोक आहेत किंवा जी कार्यकर्ते आहेत त्यांनी फक्त स्वबळावर त्यांच्या घराचे पत्र विकून राजकारण करायचं की काय? कुठल्याही प्रकारचं पाठबळ पक्ष हा देत नाही। भाजपचं ऑपरेशन लोटस फक्त शिंदे गटापुरतं नाहीये, तर शरद पवार गटाच्या उमेदवारांनाही भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर दिली जाते। भाजपच्या ऑपरेशन लोटस विरोधात शिंदे गटानं राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतलाय। दबाव सर्व जनतेला माहीत आहे कोणाचा दबाव होता आणि कोणी दबाव आणत होता। माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते सर्व सामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत। हा एक टपरी दुकानदार आहेत, एक मेकॅनिकल आहेत, दुसरा शाह बिरादरी म्हणजे भिक्षुक समाजाचा माणूस आहेत। यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे आमिष दाखवून त्यांना प्रलोभन देऊन त्यांना माघारीसाठी प्रोत्साहित करण्यात येत होता, म्हणून मी त्यांना सेफ झोनमध्ये घेऊन गेलो होतो। भरपूर फोन आलेत भारतीय जनता पार्टीचे बहुतांश कार्यकर्त्यांचे, वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचे, किचन कॅबिनेटच्या लोकांचे मला फोन आलेले आहेत। वेळ प्रसंगी त्यांचे नाव मी जाहीर करू। महाविकास आघाडीला इथं म्हणजे वरिष्ठांचा आदेश घेऊन आम्ही जामनेरमध्ये आमचे जे आता पदाधिकारी आहे जे नेमलेले त्यांना आम्ही महाविकास आघाडीकडे आम्ही प्रचार करणार। भाजपकडून शिंदे गटाचे पदाधिकारी आणि नेत्यांना गळाला लावलं जात आहे। हीच तक्रार घेऊन एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली, अमित शहांपुढे गारहाणं मांडलं, पण इथेही शिंदेंची निराशाच झाली। उलट आपले कार्यकर्ते आपणच सांभाळावेत असा सल्ला अमित शहांनी शिंदेंना दिला। पक्षप्रमुखच हतबल झाल्यानं आता स्थानिक नेत्यांनी निवडणूक आपल्या हातात घेतली। वेळ पडलीच तर शरद पवार गटाचा प्रचार करायची तयारी दाखवली आहे। त्यामुळे जामनेर नगर परिषदेच्या मैदानात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी ठरणार की शिंदे गट भाजपला जशास तसं उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।
मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.